मिताली, तू कधी आलीस? काही झालंय का? नाही, काही नाही, काही नाही. बोल ना. नाही, तुम्ही विचार करत बसला होता ना, म्हणून विचारलं. काही नाही झालं. बोल, काय झालं? मॅडम, आपला विज्ञान प्रदर्शनासाठीचा प्रोजेक्ट तयार झालाय. अरे वा. कधी येत आहे बघायला? आताच येतं का? मी आता थोडं काम आहे, उद्या येते. हा, सॉरी मिताली, मी यावेळी जास्त लक्ष नाही घालू शकले प्रोजेक्टमध्ये. अहो, सॉरी का म्हणताय मॅडम? आणि तुम्ही लक्ष घातलं नाही तरी धाकले सरकारांनी घातलं की लक्ष. म्हणजे? अहो, प्रोजेक्ट साठी काही वस्तू लागणार होत्या ना, आणि त्या कुठं मिळतात हे आम्हाला माहित नव्हतं, आणि तेवढे पैसे पण नव्हते. त्यामुळे आम्ही मेन आयडिया सोडून दुसरा प्रोजेक्ट करणार होतो. पण जेव्हा हे धाकल्या सरकारांना कळलं तेव्हा त्यांनी रव्या दादा आणि ओंकार दादाला सांगून सर्व वस्तू आम्हाला आणून दिल्या, आणि पैसे पण स्वतःच दिले. या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन फक्त धाकल्या सरकारांमुळे बेस्ट होणार आहे. आणि अजून एक मॅडम, यावर्षी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलाय म्हणून सगळ्यांना नवीन कपडे आणि स्टेशनरी पण दिली. धाकले सरकार लई ग्रेट आहेत बघा. बरं मॅडम, तुम्ही येता का आता प्रोजेक्ट बघायला? चला ना. नाही नाही, मला आत्ता काम आहे बाळा, मी उद्या येते. हा, आणि सगळ्यांना शुभेच्छा सांग माझ्याकडून. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. बरं, येते मी. अधिपती, तुम्ही किती करता मुलांसाठी. तुमच्यामुळे गरजू मुलांना शिक्षण मिळतंय. तुमच्यासारखा माणूस मी खरंच पाहिला नाही. तुम्ही आदर्श मित्र, आदर्श नवरा, आदर्श माणूस सगळं आहात. अधिपतींचा फोन रात्री बिझी, सकाळी बिझी. एवढं कोणाशी बोलताय ते? एवढं काय काम करतायत की त्यांना एक फोन करायला वेळ नाहीये? मुद्दाम करत असतील का असं? नाही 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 नाही, मुद्दाम नाही करणार ते. तसं असतं तर स्वेटर घेऊन घरी आले नसते. पण मग आत्ता का फोन करत नाहीयेत मला? काय करू मी? कसा कॉन्टॅक्ट करू अधिपतींना? आजींनी निरोप दिला असेल का त्यांना? याती बी का नाही, लई काम सांगत्या. कुठे शोधत बसायची हिची जपमाळ? मस्तरीन बाई, हिला काही कामधंदे आहेत का नाहीत? कशा पायी सारखी सारखी फोन करत बसती ही? नवऱ्या बिगर राहूच शकत नाही बाई. आता इतकी वर्ष म्या नाही राहत काय? अधिपतीसनी सोनं लागल्यावानी करायल्या. नाही, अधिपतीसनी सोनं नाही लागले. अधिपती म्हणजेच सोन्याची कोंबडी आहेत ना मग. ती कशा पायी सोडल त्यासनी? बघते तिला आता. हॅलो आजी. हॅलो आजी. बोलत का नाही आजी? मी आजी नाही, दुर्गेश्वरी बोलत्या. बोल. आजी कुठे आहेत? आणि तुमच्याकडे कसं काय फोन आजींचा? आजींना फोन द्या प्लीज. का? माझ्याशी बोल की. तिच्याकडे काय काम आहे का तुझा? हे बघा, माझं आजींकडेच काम आहे. तुम्ही प्लीज त्यांना फोन द्या. तुला एकटीलाच काम आहेत काय? आम्ही काय बिनकामाची लोक आहे? आम्हासनी काय कामच नाहीत होय का नाही? तुझं काय ग सारखं सारखं काम असतंय? याला निरोप दे, त्याला निरोप दे. आम्ही काय कबूतर आहे काय तुझी निरोप द्यायला? आणि हे बघ, इथनं पुढं आत्तीला फोन करायचा नाही, कळतंय? अहो असं काय? माझं काम आहे. कसलं काम आहे का तुझं? बोल की, मला बोल, कसलं काम आहे? मी ते आजींना सांगेन. तुम्ही प्लीज ऐका माझं. प्लीज आजींना फोन द्या प्लीज. असल्या माझात माझ्याशी बोलायचं नाही बरं का. मला बी माज धावता येतोय. मास कुठे? मी प्लीज म्हणते तुम्हाला. प्लीजचा अर्थ अर्थ बिर्थ सांगू नकस मला. तू इंग्रजीत बोललीस म्हणजे लई मोठी झालीस का ग? मी काय फोन देत नसते आत्तीला. आणि बघ, तू बी हितनं पुढे ह्याला निरोप दे, त्याला निरोप दे करत जाऊ नकस. फोन करत नका जाऊस इकडं. हे बघा, मी नीट बोलतेय तुमच्याशी. तुम्ही अशा का बोलताय? आणि
आणि मी तुम्हाला एक सांगते, ते घर माझं आहे, त्या घरातली माणसं माझी आहे, त्यामुळे कुणाला फोन करायचा आणि कुणाला नाही हे तुम्ही नका मला सांगू. मी बायको आहे अधिपतींची, सूर्यवंशींची सून आहे. असं तुला ठाव आहे ना व या घरची सून आहेस तू? मग जेव्हा टेचात हे घर सोडून गेलतीस तेव्हा नाही का ग जाणवलं तुला? हा? आणि एका बाजूनं म्या बी तुझी सासूच आहे. सासूशी अशी बोलतीस तू? इथनं पुढं तू फोन करायचा नाहीस. याला निरोप दे त्याला निरोप दे करत बसू नगस तू. हे बघा, मला अधिपतींशी बोलायचंय, तुम्ही त्यांना फोन द्या प्लीज. इतक्या दिवसात तुला अधिपतींनी फोन नाही केला, तुझ्या लक्षात येत नाही का ग? का अधिपतीसनी तुझी आठवण बी येत नाही? तू घर सोडून गेल्यापासून त्यांनी तुझं नाव बी काढलेलं नाही, कळतंय तुला? सगळ्यात महत्वाचं, त्यांची तुझ्याशी बोलण्याची इच्छा बी नाही. हे तुम्ही मला सांगू नका. अधिपती काय आहेत हे मला माहितीये, त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये. आमचं जे काही आहे ते आम्ही एकमेकांमध्ये बोलून सॉल्व्ह करू, तुम्ही त्यात पडू नका. अय मास्तरी बाई, तुला तुझ्या आईनं काही शिकवलंच नाही का ग? मोठ्यांचा कसा आदर करायचा, मोठ्यांशी कसं बोलावं? हा, नाही शिकवलं नाही? तू माशी बी अशीच बोलतीस, ताईशी बी अशीच बोलतीस. म्हणूनच अधिपती तुझ्यावर चिडतात का नाही? चुकीचं नाही. आणि आता हितनं पुढं इकडं फोन करायचा नाही, कुणाला बी फोन करायचा नाही. ठेव फोन. अहो हॅलो, तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे.